मंडळी, लक्ष्मी निवास ही झी मराठीवरील एक लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका सध्या दुपारी प्रसारित होत असली तरी या मालिकेला चांगला प्रेक्षक वर्ग आहे. अशातच आता या मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. कथानकात तब्बल 7 वर्षाचा लीप घेतला जाणार आहे. 7 वर्षानंतर दळवी कुटुंबात काय काय बदल झालाय, भावना, सिद्धू, जान्हवी, विश्वा यांचं नातं कोणत्या वळणावर आहे, मालिकेत कोणत्या नव्या अभिनेत्याची एंट्री होणार आहे आणि कोणाची एक्झिट होणार आहे, या सगळ्याचा खुलासा नुकताच शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतोय. तर 7 वर्षाच्या लीप नंतर दळवी कुटुंबाची परिस्थिती आता पूर्णपणे बदललेली पाहायला मिळते. लक्ष्मी ही यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला आली, पण या सगळ्यात तिच्या आयुष्यात आलेला एक सर्वात मोठा बदल म्हणजे श्रीनिवासची या मालिकेतून एक्झिट झाली आहे. मालिकेत श्रीनिवासचं निधन झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे त्यांची स्वप्न आता मुलांच्या साथीने लक्ष्मी पूर्ण करताना दिसते. श्रीनिवासचं निधन झाल्याचं दाखवण्यात आल्याने ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते तुषार दळवी यांची या मालिकेतून एक्झिट झाली आहे. तुषार दळवींच्या एक्झिट नंतर या मालिकेचे चाहते थोडेसे नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे. लक्ष्मी निवास या संकल्पनेतून निवासलाच बाजूला केलंय. अरे, श्रीनिवास लीड आहे, त्यांना का बाजूला केलं, अशा बऱ्याचशा प्रतिक्रिया सध्या या प्रोमोवरती नेटकऱ्यांच्या पाहायला मिळत आहेत. याशिवाय भावना आणि लक्ष्मी या मायलेकींमध्ये दुरावा आलाय. भावनाच्या दोन्ही मुली आता मोठ्या झाल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये आनंदीची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री शुभवी गुप्ते साकारताना दिसणार आहे. तिच्या मालिकेत नव्यानं एंट्री झाली आहे. पण भावना आणि सिद्धू दुरावलेत. यासाठी भावना आपल्या आईला जबाबदार धरते. ती गेली 7 वर्ष लक्ष्मीशी बोलत नाहीये. त्यामुळे हा दुरावा सिद्धू दूर करण्याचं वचन लक्ष्मीला देताना दिसतोय. तर दुसरीकडे जान्हवी विश्वाचं लग्न झालं असून ते एकत्रित आनंदाने मुलांसह संसार करताना दिसतायत. इकडे जयंत देखील जेलमधून सुटलेला दिसतोय. जान्हवी आणि लक्ष्मीमुळे गेली 7 वर्ष जयंत जेलमध्ये असतो. त्याची सुटका झाल्यावर तो लक्ष्मी जान्हवीचा बदला घ्यायचा निश्चय करतो. आता सायको जयंतला यात यश मिळणार की नाही हे मालिकेच्या आगामी भागामध्ये पाहायला मिळणार आहे. मालिकेतील हा 7 वर्षाचा लीप येत्या 15 ऑगस्ट पासून दररोज दुपारी 1:30 वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे. तर लक्ष्मी निवास या मालिकेने तब्बल 7 वर्षाचा लीप घेतला असून या मालिकेतून मुख्य अभिनेता श्रीनिवास म्हणजे तुषार दळवी यांची एक्झिट झाली आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं, यासोबतच मालिकेतील लीप बद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.